अहो आत्तापासूनच जो तो पक्ष फक्त आपल्यापुरता विचार करीत आहे, आधार दाखवण्यासाठी महायुतीचं नाव घेत आहेत, पण ते खरं नाही. आपल्याच प्रवक्त्याला कुत्र्याची उपमा दिली, कुत्र्याची. गुलाबी रंगाची उधळण करीत दादा पुढं निघाले आहेत, पण ते पुढं जाताच हा गुलाबी रंग पाठीमागून काळवंडून जाऊ लागला आहे. काळवंडून. नमस्कार. महायुतीला विधानसभा निवडणूक जिंकणं हे तर आता भलतं कठीण वाटू लागलेलं आहे. त्यात भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची सेना आणि अजित पवारांचा पक्ष यांच्यात कसलंही सख्य नाही आहे आपसामध्ये. अहो आत्तापासूनच जो तो पक्ष फक्त आपल्यापुरता विचार करीत आहे, आधार दाखवण्यासाठी महायुतीचं नाव घेत आहेत, पण ते खरं नाही. खाली ग्राउंड लेवलला सुद्धा कार्यकर्ते फक्त आपला पक्षापुरतं आणि आपलं पाहत असल्याचं दिसत आहेत. हो, ते अजित पवारांचं तर काय, गुलाबी यात्रा राज्यभर फिरत आहे. आता किती लाभ होणार आहे हो या अशा रंग बदलण्याचा. रंग बदलून लोक थोडेच बदलतात. अहो जमीन लेवलवर अजितदादाच्या पक्षाची काय अवस्था आहे हे सामान्य माणूसही सांगू शकतो. अर्थात हे खरं तर म्हणजे अजितदादांना कळत नसेल का हो आपल्या पक्षाबद्दल जनमानसामध्ये नक्की सध्या काय मत आहे याचा अंदाज हे पक्ष घेत नसतील का. अहो आता सोलापूर जिल्ह्यातलंच बघा, दादांची ही जी गुलाबी जनसन्मान यात्रा पुढं गेली आणि मागं त्यांच्या पक्षासाठी उमेदवारही उरला नाही. त्यांच्याच पक्षाचे आमदार असताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा या उद्देशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर जनसन्मान नावानं एक यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. आता ही जनसन्मान यात्रा फिरते महाराष्ट्रभर. अशीच फिरत ही सप्टेंबर अखेरीला सोलापूर जिल्ह्यात देखील आली होती बघा. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ, माढा आणि करमाळा अशा 3 मतदारसंघातून या यात्रेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीत त्याचा मोठा फायदा होईल ही त्यांची अपेक्षा आहे, पण घडले ते मात्र वेगळंच. अजित पवारांची पाठ फिरताच सोलापूर जिल्ह्यातील 2 मतदारसंघातील आमदारांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली, तर एका मतदारसंघातील पक्षातील बंडखोरीने उग्र स्वरूप धारण केलं आहे. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे हे 3ही मतदारसंघ धोक्यात आलेले आहेत. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मानस होता किंवा आहे म्हणा हवं तर. मात्र त्याचा विपरीत परिणाम निदान सोलापूर जिल्ह्यात तरी दिसून आला आहे. अहो जिल्ह्यातल्या या मोहोळ, माढा आणि करमाळा या 3 मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा काढण्यात आली होती. आता या 3ही जागा पुन्हा मिळवण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असतानाच माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे हे अजितदादा पवार यांच्या पक्षाचे आमदार आहेत. या बबनराव शिंदे यांनी अजित पवार यांची साथ सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीरही करून टाकला. माढ्यातून बबनराव शिंदे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे हे यावेळी निवडणूक लढवणार आहेत. रणजित शिंदे यांना तुतारीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची बबनराव शिंदे यांची मनीषा आहे. त्यांनी तसे प्रयत्नही सुरू ठेवलेले आहेत. मात्र शरद पवार यांच्याकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांनी तुतारीकडून उमेदवारी जर मिळाली नाहीच तर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा देखील करून टाकलेली आहे. त्यामुळं माढ्यात आणि अजित पवारांनी सभा घेऊनही त्यांचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांनी साथ सोडली. माढ्यातील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यामुळं मायनस जमा झाला ना हो. आता बघा, माढ्याच्या पूर्वी ही जनसन्मान यात्रा म्हणजे त्याच दिवशी मोहोळ मतदारसंघात गेली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यात तसं पूर्वीपासून राजकीय संघर्ष आहे. मात्र अनगर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उमेश पाटील आणि सहकाऱ्यांनी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं अजितदादांच्या दौऱ्याच्या दिवशीच मोहोळ बंद पाळला. बंदला प्रतिसाद देखील चांगला मिळाला.
त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना निर्वाणीचा इशारा दिला. दादांनी तर काय हो, जाहीर सभेत बोलताना आपल्याच प्रवक्त्याला कुत्र्याची उपमा दिली, कुत्र्याची. अजितदादांची ही भाषा उमेश पाटलांच्या चांगली जिव्हारी लागली हो. साहजिकच आहे, एवढे जाहीरपणे कुत्रं संबोधणं हे कुठल्या पदाधिकाऱ्याला, कुठल्या नेत्याला सहन होईल. त्या भाषणानंतर उमेश पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन टाकला. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ सोडण्याचाही निर्णय घेतला. माजी आमदार राजन पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव करणे हेच आमचे ध्येय असल्याचं उमेश पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळं जनसन्मान यात्रेनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फायदा होण्याऐवजी तोटाच होताना दिसत आहे. मोहोळ, माढा, त्यानंतर संजय शिंदे यांच्यासाठी करमाळ्यात ही यात्रा घेण्यात आली. या यात्रेच्या निमित्तानं विविध विकास कामाचं भूमिपूजनही उरकण्यात आलं. संजय शिंदे यांना साथ देण्याचं आवाहन अजित पवारांनी करमाळ्याच्या जनतेला केलं, पण अजितदादांच्या सभेच्या नंतर काही दिवसातच या संजय शिंदे यांनी करमाळ्यातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. हो, अपक्ष, राष्ट्रवादीकडून नव्हे. वास्तविक महायुतीमध्ये जागा वाटपासाठी मातब्बर नेते हाताशी राहणं अजित पवार यांना अधिक सोयीचं ठरलं असतं. त्यामुळे संजय शिंदे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त होत होती. पण अशा सगळ्या शक्यता सुरू असतानाच त्यांनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळं अजित पवारांच्या पदरात नेमकं पडलं तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. जनसन्मान यात्रेनंतर 2 आमदारांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यातील संजय शिंदे हे मागील निवडणुकीतही अपक्षच होते. मजबूत मतदारसंघ मानल्या गेलेल्या मोहोळमधील पक्षातील दुफळीमुळे मतदारसंघच धोक्यात येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं जनसन्मान यात्रेचे सोलापुरातील या प्रवासातून अजित पवार यांना काय मिळाले किंवा या जनसन्मान यात्रेने सोलापुरात येऊन अजित पवारांना काय दिले, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. गुलाबी रंगाची उधळण करीत दादा पुढं निघाले आहेत, पण ते पुढं जाताच हा गुलाबी रंग पाठीमागून काळवंडवून जाऊ लागला आहे, काळवंडवून. अहो, मग दादाच्या पदरात पडणार तरी काय, तुम्हीच सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.